नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यात कारवाई कधी? नागरिकांच्या नजरा अन्न व औषध प्रशासनाकडे. राज्यभर अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केल्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. विशेषतः शहादा, नंदुरबार, तळोदा, अक्कलकोट आणि धडगाव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री होत असल्याची चर्चा अनेक वर्षापासून होत आहे. जिल्ह्यात विविध भागात विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात आहे. अनेक किराणा दुकाने, पानटपरे आणि घाऊक विक्रेत्यांमार्फत हे पदार्थ अवैध मार्गाने बाजारात पोहोचत असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त होत असताना नंदुरबार जिल्ह्यात अशा प्रकारच्या मोठ्या कारवाया तुलनेने कमी दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जिल्ह्यातील सीमावर्ती भागामधून तसेच परराज्यातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी होत असल्याची चर्चा आहे. आरोग्य तज्ज्ञाच्या मते गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे अशा पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीकर प्रभावी नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आता नंदुरबार जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अवैध तंबाखू व्यवसायावर लगाम लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी किंवा ताजी कारवाईची माहिती अद्याप समोर आली नसली तरी येत्या काळात व्यापक तपासणी मोहीम राबवण्यात येणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.